मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. आजच्या तर आपण आज जाणार आहोत UPS घ्यायसाठी. पीसी मध्ये प्रॉब्लेम येत आहे की ते चालूच नाही होत आहे. ये पूरा सिस्टम निकालना पड़ता है फैन का. मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. आजच्या तर आपण आज जाणार आहोत UPS घ्यायसाठी. तर 2-3 वर्ष झाले मी पीसी घेतलंय. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. तर मी आज UPS यासाठी चालू आहे ना, याचं काय तर विचारून येणार चालू का बरं नाही होत आहे. तर शायद असं मला वाटतं की काही ना काही कॉम्पोनंट अंदरचे जे कॉम्पोनंट आहे ते काय डॅमेज झाले असणार. ॲटोमॅटिक म्हणजे चालू रनिंगमध्ये ॲटोमॅटिक बंद होती म्हणून. तर बघू जाऊन. सध्या चालू होता नाही होत आहे, खूप टाईम लागते चालू यासाठी. झाली तरी चालू. बघूया जाऊन आज आणि UPS घेऊन येऊ आज सोबतच. तर जाऊया आता. एकदा जे आहे ते मी एकदा आपल्या पीसीचं जे आहे ते बिल चेक करून घेतो, वॉरंटी वगैरे आहे का. तर बॉक्स वगैरे मी वरतीच ठेवले आहे, घेतले टॉर्सनचे. तर त्याच्यामध्ये बिल वगैरे ठेवलं आहे, सर्व ठेवलं आहे. तर 2-3 वर्ष झाले. मला तर वाटत नाही की त्याची काही वॉरंटी वगैरे असणार म्हणून. तरी पण मी चेक करून बघतो एकदा. काही कॉम्पोनंटची जे त्याची वॉरंटी जी आहे ते 2-2, 3-3 वर्ष होती. तर एकदा मी चेक करून बघतो बिल वगैरे आणि त्याला विचारतो मी त्याच्या स्टोअरमध्ये की काय झालं नेमकं पीसीला, चालू का बरं होत नाही. तर मेन कारण हेच असणार, कोणतं ना कोणतं कॉम्पोनंट जे आहे ते खराब झालं असणार. कारण चालू रनिंगमध्ये जे आहे ते लाईन गेल्यावरती ॲटोमॅटिकली बंद होतो तो पीसी. तर त्याच्यामध्ये डॅमेज होऊ पार्ट कोणतरी खराब झाला आहे. तर विचारून बघतो मी ते पण. माहीत नाही कितीचा खर्च लागतो का अजून. तर एकदा मी बिल चेक करून घेतो वरतून, बॉक्स वगैरे काढून. मी जे आहे ते बॉक्स काढला आहे आणि CPU जे आहे आपला मेन प्रोसेसर, हे प्रोसेसरचं आहे. बिल वगैरे असं बिल भेटला आहे. चेक करूया वॉरंटी वगैरे आहे का असायचं. तसं म्हणून घरीच बिल्ड केलं होतं. बिल्ड वगैरे शॉपमधून नाही केलं होतं मी, स्वतः घरी आणून कॉम्पोनंट जे आहे स्वतः बिल्ड केलं होतं. बिल मिळालं आहे सर्व कॉम्पोनंटचे. तर बघतो याच्यामध्ये जर असेल तर बिल, वॉरंटी वगैरे चांगलंच होणार, पैसे असणार. बाकी बघतो होतं. मित्रांनो, मी जे म्हणलं तर हे बिल आहे भेटलं म्हणून स्टार्टिंगमध्येच. पण हे बिल नाही आहे. मी काही झेरॉक्स काढलं तर आधी ते आहे माझं लोगो वगैरेच्या चॅनलचा. आणि मेन जे आहे ते एवढं सारं काढल्याच्या नंतर बॉक्समध्ये एवढं सारं काढल्याच्या नंतर हा एका बॉक्समध्ये होता, लिक्विड कलरच्या बॉक्समध्ये होतं बिल. फायनली जे बिल मिळालं आहे तर मी चेक करतो वॉरंटी वगैरे आहे का. चेक करून सांगतो मला वॉरंटी वगैरे असेल तर खूप छान होणार. एक्स्ट्रा वगैरे बोल्ट्स दिलेले आहेत. आणि हे इंटेलचं होतं. आपण जे आहे ते रायझनचं घेतलं होतं प्रोसेसर, त्याच्यामुळे कामी नाही आलं. हे एक्स्ट्रामध्ये आहे, स्पेअरमध्ये आहे. तर आपण बघूया बिल चेक करून. राहिलं मित्रांनो, याच्यामध्ये जे आहे ते बिलमध्ये जे आहे ते वॉरंटी जे आहे झाले आहे ते 1 वर्षाची होती वॉरंटी. तरी पण जाऊन बघूया विचारून. मेन प्रॉब्लेम काय ते विचारायचं आहे आपल्याला. तर हे सगळं काढलं, हे सगळं ठेवावं लागणार वापस तसंच, आणि मग मी जावं लागणार. मित्रांनो, जायच्या आधी जे आहे ते जेवण वगैरे नाही गेलं होतं. तर पहिले मी जे जेवण वगैरे होतं. मित्रांनो, कालचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झाला आहे वेळेवरती. आणि मी ब्लॉग डायरेक्ट चालू केला आहे आज, नेक्स्ट दिवशी, दुसऱ्या दिवशी. तर आज आपल्याला घेऊन जायचं आहे पीसी सोबतच. कारण पीसीमध्ये एक प्रॉब्लेम येत आहे की ते चालूच नाही होत आहे, खूप टाईम घेत आहे. त्याच्यापेक्षा एकदा शॉपमध्ये जे ते आपण दाखवून देऊ काय वगैरे काय खराब झालं आहे काय नाही. तर काही स्विच प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी जे आहे मला कॅबिनेटचा जे खोका आहे तो खोका काढावा लागेल वरतून, त्याच्यामध्येच टाकून देऊया पन्नी वगैरे वरतून, पॉलिथिन वगैरे. कारण की पाण्याचा वगैरे मोसम बनला होता काल पाणी वगैरे आला होता. तर कॅबिनेटचा बॉक्स काढतो आणि त्याच्यामध्ये टाकतो. तर कॅबिनेटचा बॉक्स जे आहे ते काढला आहे वरतून मी. आणि याच्यामध्ये जे आहे कॉम्पोनंट्स जे आहेत ते खाली खोके वगैरे आहे त्याचे. तर ते वगैरे काढू आणि त्याच्या अंदर मग आपण पीसी टाकूया. पहिले आधी जे खोके वगैरे काढून घ्यायचे, पूर्ण खोके जे आहेत. पॉवर सप्लायचा खोका आहे, एक ग्राफिक्स कार्ड, लिक्विड कूलर आहे. सर्व वगैरे काढतो मी स्पीडमध्ये आणि पीसी टाकतो त्याच्यानंतर. तर मित्रांनो, आपण जे आहे का बॉक्सिंग करतो याची, पुरा पॅकेजिंग करून घेऊन जायला लागणार पीसीला.
तर पूर्ण पॅकिंग करतो आपण. वायर जे डिस्कनेक्ट केली आहे पूर्ण आम्ही याच्यावर एक थर्मोकॉल आहे तो लावूया टाकूया बॉक्समध्ये. हा जे कॅबिनेटचा बॉक्स आहे त्यानंतर घेऊन जाऊ आपण पीसीला. तर लवकर पॅकिंग करूया आणि घेऊन जाऊया. तर पीसी जे आहे ते टाकलं आहे मी बॉक्समध्ये आणि हे वरचं थर्मोकॉल आहे हे पण लावून देऊ याच्यावरती. बिलकुल परफेक्ट फिटिंग करून घेऊन जाऊया. फिक्स झालं आहे त्याला टेप वगैरे लावून असं फुल पॅकेजिंग करून घेऊन जाऊ. तर पीसी जे आहे ते आम्ही गाडीवर ठेवली आहे. तर शूज वगैरे लावतो आणि आम्ही निघतो. काय माहीत नाही काय खराब झालं आहे तर पीसी म्हणला जाऊन माहीत पडेल. मोठा फटका पडेल का कमी फटका पडेल तर माहिती आहे. बघूया जाऊन आता शॉपमध्येच. सो गाईज आम्ही जे पोहोचलो स्टोअरमध्ये आणि स्टोअर जे इकडे आहे तर अंदर जाऊन बघूया आता काय म्हणतात तर काय खराब झालं आहे ते पीसी. तर घेऊन जाऊया आता पीसीला अंदर. तर आपण जे ते शॉपच्या अंदर आलो आणि मॅडम जे आहे ते चेक करतात पीसीला नेमकं झालं काय. तर बघूया काय झालं तर पीसीला. तर बॉक्सच्या बाहेर काढली आहे पीसी. आता चेक होणार काय झालंय नेमकं तर याच्यामध्ये. मित्रांनो आपण पीसी जे आहे ते त्यातच ठेवून आलो शॉपमध्ये. तर त्याचं जे काम आहे आज नाही होणार. तर कारण की त्याच्याकडे जे खूप सारे पीसीचे काम होते त्याच्यामुळे आज काही काम नाही होणार त्याचं. तर आपण आता चायनीज खायसाठी आलो. तर पीसीचं आता मी डायरेक्ट ब्लॉग शूट करणार. ज्या दिवशी जाणार पीसी घ्यायसाठी त्या दिवशी डायरेक्ट ब्लॉग शूट करणार. यालाच कनेक्ट करणार. तर चायनीज खातो आणि निघतो घराकडं. तर मित्रांनो तर आज आहे ट्यूजडे आणि मी जातो पीसी घ्यायसाठी शॉपमध्ये. तर विषय असं झाला होता की त्या दिवशी जे मी गेलो होतो सॅटर्डेला जे मी गेलो होतो पीसी घेऊन बनवायसाठी. पण त्या दिवशी जे आहे त्याच्याकडे जे आहे खूप सारे पीसी होते. तर त्याच्यामुळे जे आहे ते पीसीचं जे काम आहे आपलं आणि जे प्रॉब्लेम आहे ते माहिती नाही पडलं की काय प्रॉब्लेम होतं नेमकी. तर आज आपण जे ते जाणार आहोत. तर त्याच्या आधी जे त्यांनी मला कॉल वगैरे केला होता. तर सॅटर्डेलाच केला होता संध्याकाळला कॉल त्यांनी मला. तर त्यांनी सांगितलं आहे की जे पॉवर स्विच आहे तर त्याचा प्रॉब्लेम आहे ते. तर त्याने जे म्हणत होतं की बघतो आम्ही पॉवर स्विच मिळत असेल तर लावून देतो त्याला. तर प्रॉब्लेम असा आहे की जे कॅबिनेट आहे आपलं डीपकूलचं तर त्याचे जे आहे जे अवलगून जे ते पॉवर स्विच नाही मिळत. तर ते जे आपल्याला पूर्ण कॅबिनेट जे आहे पूर्ण कॅबिनेट चेंज करावं लागणार. तर त्यांनी कोणतरी स्विच ऑर्डर केली आहे. तर ते आता एक प्रॉब्लेम देत आहे. तर ते स्विच जे आहे ते कॅबिनेटच्या बाहेर नाही निघत आहे. तर हे प्रॉब्लेम येत आहे आता. तर त्यांनी जे स्विच बोलवले आहे ते आली तर आहे परंतु आपली जे कॅबिनेट आहे त्याची स्विच नाही निघत आहे. हा प्रॉब्लेम येते आता. तर आपण आता जाऊन बघणार आहोत काय नेमकं इश्यू येतं. तर बघूया नाही तर मग काय करावं लागणार. जसं चालत आहे तसं चालवावं लागणार पीसीला. त्याच्यानंतर जे पूर्ण जे आहे स्विच जे आहे खराब झाल्याच्यानंतर पॉवर स्विच जे आहे पूर्ण खराब झाल्याच्यानंतर जे आहे मला पूर्ण कॅबिनेट नवीन चेंज करावं लागणार. तीन ती बाहेर लावून देतो आम्ही स्विच. तर बाहेर तर बघू आपण आता जाऊन का होते. तर आता आपण घरून निघूया. पाणी जे पाणी पण बाहेर चालू आहे. कसं काय आणणार पीसीला ते पण नाही माहीत. पाणी पण चालू आहे. पॉलिथिन वगैरे रॅप करून आणावं लागणार पीसीला. तर निघूयात आपण इथून. तर आपण जे आहे ते आलो शॉपमध्ये आणि स्विच जे दाखवतो तुम्हाला कोणती स्विच जे खराब झाली आपली. तर स्विच है इतनी गाड़ी वो नहीं है, ये यहाँ का स्विच है अंदर में, और वो पूरी पट्टी यहाँ तक फैली हुई है, यहाँ तक ये स्विच के साथ ये जो स्विच निकलेगा इसके लिए ये निकालना पड़ता है। ये पूरा ऊपर वाला ये वाला ये फैन निकालना फैन पूरा निकालना पड़ता। और उसके बावजूद भी ये ग्लू गन से चिपका के है, सिर्फ स्क्रू में ही नहीं है, ये पूरा सिस्टम निकालना पड़ता है फैन का। ये पूरा सिस्टम इसके नीचे में एक स्क्रू है। अच्छा हाँ त्यामध्ये बता दूसरी वाली ये बटन है। ये जो कनेक्टर रहता है ना, ये कनेक्टर यदि लगा देते अपन
और बाहर से गैप में से बाहर निकाल कर यदि आप ऑन ऑफ करना चाहो तो जल्दी हो जाएगा वो। फिर उसको निकालने की जरूरत नहीं पड़ेगी। निकालने का वो फिर हो तो अभी देखो बराबर रखो, नहीं तो उसका वायर वायर कट गया तो हो गया, बांधने भी आ जाऊंगा मैं, क्योंकि ऐसा रख रहे ना हां वायर टूट गया कुछ तो मुश्किल हो जाएगा। निघणार नाही पण वेळ लागेल। मी जरी घरी ट्राय करून बघितलं तर निघणार का? कारण की स्वतः बिल्ड मीच केला तिथून, सामान फक्त मी घेऊन गेलो तो, मी स्वतः बिल्ड केलो तो। बिल्ड करणं वेगळी गोष्ट आहे, हां ते कॅबिनेट सोबत येते ते जे येते ना, हां हां कॅबिनेट सोबत सिस्टीम येते माहिती आहे? निघलं पाहिजे ते। हे फॅन काढावं ती देऊन द्या मला अशीच, मी ट्राय करतो, नाहीतर मी लावून टाकणार डायरेक्टच। ठीक आहे ना, पॅक करून देऊन द्या मला। ते अंदरचं आहे इथं लागून होतं। ते पट्टी निघत ते पट्टी लावावं लागते ना, त्याच्यात वेळ लागते त्याला। तर आपण जे आलो फायनली घरी, आणि PC जे मी बॉक्सच्या बाहेर काढली आहे, बॉक्स होता पॅकेजिंग करून आणला, बाहेर खूप पाणी ओलं पण झालं मी, तर PC बाहेर काढले आणि जे PCचं काम आहे ते नाही झालं आहे। आणि लक्ष्मी कम्प्युटर्स जे चंद्रपूरमधला त्याची सर्व्हिस जी आहे ती बेकार आहे बिलकुल। मी सॅटर्डेला दिलं होतं का PC, तर आज ट्यूजडे आहे परंतु आज पण काम नाही केलं आहे कम्प्युटरचं, आणि खूप डिले करतो कामसाठी। तर आता मी स्वतः स्विच आणले त्याच्याकडून घेऊन, तर आता मी स्विच जी आहे ती स्वतः इन्स्टॉल करणार याच्यामध्ये। तर आज तर मी नाही करणार, तर उद्या करतो स्विच वगैरे जे आहे ते ॲडिशनली सर्व हे करतो। तर पहिले ओपन करतो आणि प्लग इन करून बघतो चालू होतं की नाही, तर कारण ते तुम्ही चालू करून नाही बघितलं आहे। तर PC जे आहे ते बूट झाला आहे, खूपदा बटन प्रेस करावं लागेल, त्याच्यानंतर बूट झाला आहे। आणि हे जे स्विच आणले आहे ते आता मला चेंज करावं लागणार, तर चेंज करतो मी, पूर्ण खोलावं लागणार, त्यासाठी जे लिक्विड कूलर वगैरे आहे ते वगैरे करावं लागणार, फॅन्स वगैरे करावं लागणार, अंदरून मदरबोर्ड जे आहे ते सर्व करावं लागणार, त्याच्यानंतर स्विच जे आहे इन्स्टॉल करावं लागणार। तर करूया लवकर। आणि तिथून एक हार्ड डिस्क घेऊन आलो होतो 2 TBची, 2 TBची हार्ड डिस्क जे आहे तुम्हाला 4,550 मध्ये मिळाली, तर हे पण खूप महाग होती देतो, तर जे ऑनलाईनपेक्षा पण महाग मिळतं। तर लक्ष्मी कम्प्युटर्समध्ये जे कॉम्पोनंट वगैरे ते सर्वच प्रकारचं जे सामान आहे, आम्ही त्याला फॅन्स वगैरे पण विचारलं होतं, तर फॅन्स वगैरे जे ते पण तिथं खूप महाग मिळतात। मी एक विचारलं होतं डिक्कूचा फॅन, तो फॅन होता समथिंग 400 काहीतरी होतं ऑनलाईनमध्ये, पण त्यांनी मला सांगितलं की ते एक फॅन 600 रुपयाचा आहे, तर एकदम एक्सपेन्सिव्ह आहे तिथे, जे प्राईस आहे ते खूप जास्त आहे तिथं। तर मी तर प्रेफर नाही करेन तुम्हाला, तिथून तुम्ही सामान घ्या, त्यापेक्षा ऑनलाईन घ्या किंवा दुसरं कोणतं स्टोर मी त्यांनी सांगणार तिथून तुम्ही घ्या, पण लक्ष्मी कम्प्युटर्समध्ये नोट घ्या, खूप महाग आहे तिथं। मी आता घेऊन घेतलं, मला इम्पॉर्टंट होतं म्हणून, कारण की मला माझं काम होतं म्हणून घेतली मी। तर मी जे आहे